हुतात्मा चौकातली ही थेट दृश्य आपण बघतोय। मुंबईतल्या हुतात्मा चौकात नेते महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हुतात्म्यांना मानवंदना देण्याकरता जात असतात आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तिथे मानवंदना देण्याकरता पोहोचले होते। तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे तिथे गेलेल्या होत्या। त्या दोघांची भेट झाली। अत्यंत अनौपचारिक चर्चा त्या दोघांमध्ये सुरू आहे, संवाद त्या दोघांमध्ये सुरू आहे असं आपल्याला बघायला मिळतं। राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे हुतात्मा चौकामध्ये भेटलेले आहेत। खरं तर ते दोघं जण आपापल्या पक्षातर्फे मानवंदना देण्याकरता गेलेले होते। हुतात्म्यांना मानवंदना देण्याकरता तिथे गेलेले होते, पण त्यांची तिथे भेट झाली आणि त्या दोघांचा एक अनौपचारिक संवाद सुरू आहे। राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यामधला हा अनौपचारिक संवाद। एका बाजूला चर्चा सुरू आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील का, आणि दुसरीकडे या दोघांची भेट अत्यंत सहृदय असा हा संवाद झाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। सुप्रिया सुळे आणि राज ठाकरे यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होतं एकमेकांशी संवाद करताना। आपण बोलूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे कुलकर्णी यांच्याशी। प्रणाली, काय अधिक माहिती? भेट झालेली आहे राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची हुतात्मा चौकामध्ये, ते दोघंही गेलेले असताना। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आज महाराष्ट्र दिन आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून सगळेच जण आज हुतात्मा स्मारकाला पोहोचत असतात। आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या ठिकाणी पोहोचले। त्यांच्या अवघ्या काही मिनिट आधी खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यामुळे एकाच वेळेला राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे हे दोघे जण हुतात्मा स्मारकावर होते। दोघांच्या 2 मिनिटं चर्चा सुद्धा झालेल्या आहेत, बोलणं सुद्धा झालं आहे। नमस्कार चमत्कार तर होतच असतात, परंतु या दोघांचा काही मुद्द्यांवर बोलणं झालं, परंतु ते नेमके कशावर बोलले हे अजून कळू शकलेलं नाही। परंतु थोड्या वेळातच आपल्याला त्याबद्दलची अधिकृत माहिती व्यवस्थित कळू शकेल। परंतु महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं हुतात्मा स्मारक इथे 2 मोठ्या नेत्यांची भेट झाली आहे। तीही राज्यात आणि देशात अशी परिस्थिती असताना त्या सगळ्या मुद्द्यांवर त्यांचं बोलणं झालं का, नेमकं कोणत्या मुद्द्यांवर बोलणं झालं? कारण काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्यावर सुद्धा राज ठाकरे यांनी भाष्य केलं होतं, त्यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भाष्य केलेलं होतं। त्याबद्दल काही बोलणं झालं का? ह्या सगळ्या नेमकं दोघे जण जेव्हा भेटल्यात त्यांच्यात कुठल्या मुद्द्यांवर बोलणं झालं हे आपल्याला थोड्या वेळात कळू शकेल। आता आपण पाहतोय की राज ठाकरे या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते आणि सगळे मनसे सैनिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अमित ठाकरे सुद्धा त्यांच्या बरोबर आहे आणि आपण पाहतो आहोत की मनसैनिक सुद्धा या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र राहावा यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या 108 हुतात्म्यां जे आहेत त्यांच्या स्मरणार्थ हे जे मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक बांधण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी हे सगळेजण आदरांजली वाहण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपण पाहतो आहोत की या ठिकाणी सगळेजण एकत्रित आलेले आहेत आणि याच ठिकाणी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे या दोघांची सुद्धा भेट झाली। एक महत्त्वाची भेट या ठिकाणी झाली असं आपल्याला म्हणता येईल। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आपण ही थेट दृश्य बघतो हुतात्मा स्मारकाची। हुतात्मा स्मारकावर मानवंदना देण्याकरता राज ठाकरे पोचले आणि राज ठाकरे जेव्हा तिथे पोचले तेव्हा आधीच सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार या मानवंदना देण्याकरता तिथे आलेल्या होत्या। त्यामुळे अनौपचारिक अशी भेट झाली, अचानक अशी भेट झाली या दोघांमध्ये, पण चर्चा मात्र एकदम सहृदयी हसतमुखाने झाली असं बघायला मिळतं आहे। अर्थात आता या 2-3 मिनिटाच्या भेटीमध्ये तुम्ही आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार आहात का यावर जरी चर्चा झालेली नसली, थेटपणे यावर जरी चर्चा झालेली नसली, तरी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या दोघांमध्ये संवाद झाला असं आपल्याला आत्ता आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सांगत होत्या। आपल्याला थेट ही दृश्य दिसत आहेत, मुंबईतलीच ही दृश्य आहेत, काही क्षणापूर्वीची ही दृश्य आहेत। आत्ताच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हुतात्मा स्मारकाला मानवंदना दिलेली आहे, हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केलेली आहे आणि त्याच वेळी तिथे सुप्रिया सुळे यांचीही त्यांची भेट झालेली आहे। या दोघांमध्ये खूप छान हसत खेळत संवाद झाला, काहीतरी विषयांवर त्यांच्यामध्ये चर्चा झाली असं बघायला मिळतंय। सगळे आजूबाजूला मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। बाळा नांदगावकर क्षमा करा, बाळा नांदगावकर, किल्लेदार हे सगळे आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात आणि ही भेट मुंबईमध्येच झालेली आहे।
राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची ही भेट झाली। हुतात्मा स्मारकाच्या पाशी मानवंदना देण्याकरता राज ठाकरे आज सकाळी गेलेले होते। काही वेळापूर्वीचीच ही दृश्य आहेत। राज ठाकरेंनी 108 हुतात्म्यांना अभिवादन केलं आणि त्याआधीच काही क्षण खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांची भेट झाली। या दोघांमध्ये खूप चांगला संवाद झाल्याचं आपण बघू शकतोय।